अमरावती महानगरपालिकेवर 2022 पासून प्रशासक आहे। महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे अमरावतीकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे निवडणुकीत रस्ते, उड्डाणपूल, नाले सफाई हे मुद्दे चर्चेत राहणार आहेत। पालिकेच्या महासंग्राममध्ये मी स्वागत करतो। मी आहे सध्या अमरावती शहरातील जो मुख्य चौक आहे राजकमल चौक, या माझ्या पाठीमागे राजकमल चौक आहे आणि इथून जो उड्डाणपूल आहे हा उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले। याचा परिणाम असा झाला की संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे आणि हा मुद्दा निवडणुकीमध्ये 100% गाजणार आहे महानगरपालिकेच्या। यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत सर्व पक्षाचे नेते मंडळी, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आधी काँग्रेसकडे जाऊया। काँग्रेसचे प्रवक्ते मिलिंद चिमोटे, काय सांगाल, चायनाची भिंत सारखीच भिंत बांधण्यात आली का? नाही, हा 4.5 महिन्यापूर्वी जेव्हा पूल बंद केला तर अंधश्रद्धेसारखं लोकांना आम्हालाही वाटलं की बा काहीतरी याच्यामध्ये डिफेक्ट असेल म्हणून बंद झाला। पण आता भाजपचे जे राज्यसभेचे खासदार आहे त्यांनी आता एक मागच्या आठवड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हा पूल आता बांधायची गरजच उरलेली नाही आहे, कारण आम्ही इथून रेल्वे स्थानकच हटवणार आहे। आता ब्रिटिश कालीन असलेलं जे रेल्वे स्टेशन आहे याच्यावर 2004ला एकदा हमला झाला हे बंद करण्याचा। तेव्हा सुद्धा आदरणीय बीटी देशमुख साहेब, गवई साहेब, सुनील भाऊ देशमुख, बीटी आपलं हे शेखावत साहेब आणि प्रतिभाताई पाटील यांनी ते सगळं करून इथून मॉडेल रेल्वे स्थानक दिलं। आता ते बंद करण्याचं सुरू आहे। मी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की ज्या इंजिनियरचा दाखला देऊन हे करून राहिले तो इंजिनियरची काही जागा वागा आहे का या रोडवरती हे पण तपासून पहा, तो लाभार्थी आहे का याचा। तो जर लाभार्थी असेल तर अशा प्रकारचे प्रस्ताव का येतात? आणि अर्ध्या मिनिटात सांगतो, 7.5 लाख चौरस फूट जागा रेल्वे स्टेशनची आणि 1.5 लाख चौरस फूट जागा नेहरू मैदानची असा जॉईंट व्हेंचर आहे। या 9 लाख स्क्वेअर फूट जागेवरती कॉम्प्लेक्स आणि हे सगळं BOT वर PPP वर द्यायचं, याची किंमत आहे 2700 कोटी रुपयाची। ही सर्व 2700 कोटी रुपयाची भूमी जी आहे ती भूमाफियांच्या गळ्यात घालायची, त्यांच्या घशात घालायची आणि शहराची धरोहर उद्ध्वस्त करायची, एवढाच त्याच्या मागे हेतू होता। आम्ही त्यामध्ये भूमिका घेतल्यावर, काँग्रेसने भूमिका घेतल्यावर, लोकसभेचे आमचे खासदार जे आहेत त्यांनी त्याच्यावरती प्रहार केल्यावर, रेल्वे मंत्र्याला आणि लोकसभेत उपस्थित केल्यावर आता सगळे म्हणतात, परवाच सगळ्या आमदारांनी म्हटलं की नाही हात लावू देणार नाही। मग इतके दिवस का गप्प होते? आमचं अमरावतीकरांचं दुर्दैव आहे, आपली तर IAS मॅडम आलेले आहे। लोकांना अपेक्षा होत्या त्यांच्याकडून फार का बाई ह्या आल्यावर काहीतरी सुधारण शहराचं। पण कचऱ्याचा विषय असो, रोडचा विषय असो, कारण की अनेक विषय असे आहे। आताच झालेली घटना आहे, 2 मुलं वारले म्हणजे रोडमुळे। तर त्याचं मेंटेनन्स कसं केलं पाहिजे, त्याचं बांधकाम कसं केलं पाहिजे, या गोष्टीवर कोणाच लक्ष नाही। याच्या आधी 3-4 महिने आधी त्याच्या बाजूचा जो रोड आहे तिथे पण तशीच परिस्थिती। पण तिथचे जे प्रतिनिधी आहे यांनी आजपर्यंत कोणता प्रश्न नाही विचारला, कोणता सभागृहात प्रश्न नाही मांडला। आता तुमचं नागपूर अधिवेशन कशासाठी असते? हिवाळी अधिवेशन हे विदर्भासाठी असते। कोणत्या विदर्भाला आपल्या विदर्भाच्या लोकांनी इथं मुद्दे मांडले? असा कोणताच मुद्दा नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.